तर आता ना सुरू आहे माझी स्वयंपाकाची तयारी. तर आम्ही काय केलं तर देशी कोंबड्या आणली होती. तर कोंबड्या आणली की तिला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून हळद मिठामध्ये कुकर लावलाय मी. तोपर्यंत लगेचच मसाल्याची तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो आणि खोबरं छान तेलामध्ये परतून घेतलं. खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक याचं सेपरेट वाटण केलं आणि कांदा, टोमॅटो याचं सेपरेट वाटण केलं. इथं बघू शकता आपलं चिकन शिजलंय. तर मी पीस साईडला काढले आणि रस्सा साईडला ठेवला. आता मी अळणी पाणी बनवते. संचीसाठी मिठातला रस्सा करते. तर कढई गरम करून घेतली, 2 चमचे तेल घातलं, कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं वाटण घातलं, छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता मीठ ऑलरेडी थोडंसं घातलं होतं, त्यामुळे मीठ तिथं थोडंसं बेतानेच घालायचं. नंतर हळद आणि चिकन मसाला घातला, सगळं मिक्स केलं. थोडेसे पीस घातले आणि जे अळणी साईडला पाणी काढलं होतं ना, ते पाणी घालायचं आणि थोडं गरम पाणी घालायचं आणि असं सगळं मिक्स करायचं आणि छान अशी उकळी काढायची. एकदम पटकन होणारा आपला मिठातला रस्सा तयार झाला. लहान मुलं घरी असतील ना, तर अशा सिंपल पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर वांगासाठी आपल्याकडे छान अशी क्रीम आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. रिझल्ट खूप छान आहे. चला तर मग बाय.